नमस्कार, मी साहिल नारुलकर. वार्ता गोव्याची मध्ये आपलं स्वागत. दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पाहणारच आहोत, पण तत्पूर्वी हेडलाईन्स. पंचायत निवडणुकींचे अर्ज भरण्यास शेवटच्या दिवशी उमेदवारांची गर्दी. सोमवारी 1499 उमेदवारांनी भरले अर्ज. सभापती रमेश तवडकरांच्या पत्नी सविता तवडकर निवडणुकीच्या रिंगणात. भिरोंडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 4 मधून उदयसिंग राणे यांची बिनविरोध निवड. राज्यात 186 पंचायतीसाठी एकूण 6256 अर्ज दाखल. द्रौपदी मुर्मू यांनी घेतली देशाच्या 15व्या राष्ट्रपतीपदाची शपथ. मुर्मू देशाच्या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती. देशाच्या नव्या राष्ट्रपतींना दिली 21 तोफांची सलामी. राष्ट्रपती होणे हे माझे यश नसून भारतातील प्रत्येक गरीबाचे यश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे वक्तव्य. सरकारकडून आरजीपीचे आवाज दाबण्याचा प्रयत्न. सरकारचा खोटेपणा लोकांसमोर आणणार. राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरण तयार नसतानाही सरकार नोकऱ्यांची खोटी आश्वासनं देतंय. आरजीचे सर्वेसर्वा मनोज परब यांची स्पष्टोक्ती. कोविड बूस्टर डोस मोहिमेला मिळणार महिला आणि बाल कल्याण खात्याचे सहकार्य. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने बूस्टर डोसचा प्रचार. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांची माहिती. मंकीपॉक्सच्या सामन्यासाठी आरोग्य खाते सज्ज. आरोग्य संचालिका डॉक्टर गीता काकोडकरांचा दावा. गोव्याचे नामवंत तियात्र कलाकार आणि कॉमेडियन मॅथ्यू कोरिया उर्फ सेल्वी यांचं निधन. आजारपणामुळे केलं होतं गोमॅकोत दाखल. सेल्वींच्या जाण्याने तियात्र विश्वात पोकळी. मुख्यमंत्र्यांसह इतरांकडून श्रद्धांजली. आणि विर्डी साखळी येथे 52 वर्षीय व्यक्ती रविवारपासून बेपत्ता. आमोणा पुलाजवळ सापडली बेपत्ता व्यक्तीची दुचाकी. नदी किनारी दुचाकी सापडल्याने अग्निशामक दलाकडून नदीत शोध मोहीम. द्रौपदी मुर्मू यांनी आज देशाच्या 15व्या राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत 64% मतदानासह भाजप-प्रणित आघाडीच्या उमेदवार म्हणून त्यांनी विजय मिळवला. देशाच्या नव्या राष्ट्रपतींना 21 तोफांची सलामी देण्यात आली. आदिवासी समाजातील अत्यंत संघर्षमय जीवन जगलेल्या द्रौपदी मुर्मू यांनी मिळालेल्या सन्मानामुळे देशातून कौतुक होतंय. भारत के सर्वोच्च संवैधानिक पद पर निर्वाचित करने के लिए मैं सभी सांसदों और सभी विधानसभा सदस्यों का हार्दिक आभार व्यक्त करती हूँ। आपका मत देश के करोड़ों नागरिकों के विश्वास की अभिव्यक्ति है। मैं भारत के समस्त नागरिकों की आशा आकांक्षा और अधिकारों की प्रतीक इस पवित्र संसद से सभी देशवासियों का पूरी विनम्रता से अभिनंदन करती हूँ। आपकी आत्मीयता, आपका विश्वास और आपका सहयोग मेरे लिए इस नए दायित्व का निभाने में मेरी बहुत बड़ी ताकत रहेगी। मुझे राष्ट्रपति के रूप में देश ने एक ऐसे महत्वपूर्ण कालखंड में चुना है जो हम अपनी आज़ादी का अमृत महोत्सव मना रहे हैं। आज से कुछ दिन बाद ही देश अपनी स्वाधीनता के 75 वर्ष पूरी करेगा। मैं देश की ऐसी पहली राष्ट्रपति भी हूँ जिसका जन्म आज़ाद भारत में हुआ है। हमारे स्वाधीनता सेनानियों ने आज़ाद हिंदुस्तान के हम नागरिकों से जो अपेक्षाएं की थी उनकी पूर्ति के लिए इस अमृत काल में हमें तेज गति से काम करना होगा। राष्ट्रपति के पद पहुंचना मेरी व्यक्तिगत उपलब्धि नहीं है, ये भारत की प्रत्येक गरीब की उपलब्धि है। मेरा निर्वाचन इस बात का सबूत है कि भारत में गरीब सपने भी देख सकता है और उन्हें पूरा भी कर सकता है। और ये मेरे लिए बहुत संतोष की बात है कि जो सदियों से वंचित रहे, जो जीवन विकास के लाभ से दूर रहे,
वे गरीब, दलित, पिछड़े तथा आदिवासी मुझे ये अपना प्रतिबिंब देख सकते हैं। मेरे इस निर्वाचन में देश के गरीब व का आशीर्वाद शामिल है। देश की करोड़ों महिलाओं और बेटियों के सपनों और सामर्थ्य की झलक है। मेरे इस निर्वाचन में पुराने लीग से हटकर नए रास्ते पर चलने वाले भारत के आज के युवाओं का साहस भी शामिल है। ऐसे प्रगतिशील भारत का नेतृत्व करते हुए आज मैं खुद को गौरवान्वित महसूस कर रही हूँ। मैं आज समस्त देशवासियों को, विशेषकर भारत के युवाओं को तथा भारत की महिलाओं को ये विश्वास दिलाती हूँ कि इस पद पर कार्य करते हुए मेरे लिए उनके हित सर्वोपरि होंगे। कोरोना महामारी के वैश्विक संकट का सामना करने में भारत ने जिस तरह का सामर्थ्य दिखाया है, उसने पूरे विश्व में भारत की साख बढ़ाया है। यहाँ संवेदनशीलता का आज वैश्विक अनिवार्यता बन गया है। मुझे इस बात की प्रसन्नता है कि भारत पर्यावरण संरक्षण के क्षेत्र में विश्व का मार्गदर्शक बन रहा है। देवियों और स्वजन, मैंने अपने अब तक के जीवन में जन सेवा में ही जीवन की सार्थकता को अनुभव किया है। श्री जगन्नाथ क्षेत्र के एक प्रख्यात कवि भीम भोई जी की कविता की एक पंक्ति है, मो जीवन पचे नरके पड़ी था जगत उद्धार। अर्थात अपने जीवन के हित और हित से बड़ा जगत कल्याण के लिए कार्य करना होता है। जगत कल्याण की इसी भावना के साथ मैं आप सब के विश्वास पर खरा उतरने के लिए पूरी निष्ठा व लगन से काम करने के लिए सदैव तत्पर रहूंगी। आइए हम सभी एकजुट होकर समर्पित भाव से कर्तव्य पथ पर आगे बढ़े तथा वैभवशाली व आत्मनिर्भर भारत का निर्माण करें। राज्यातील खासगी क्षेत्राकडे सरकार पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे। खासगी क्षेत्रात किती गोवेकर काम करतायत याची आकडेवारी सुद्धा सरकारकडे उपलब्ध नाही। राज्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता धोरणही तयार झाले नाही। अशा वेळी गोयकार तरुण केवळ सरकारी नोकऱ्यांमागे धावत असल्याचा मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या वक्तव्याचा आरजीचे नेते मनोज परब यांनी तीव्र निषेध केलाय। जी असेंब्ली सेशन जाले ते असेंब्ली सेशनाक आमच्या एमएलएन मॅक्झिमम विषय मांडपाचो प्रयत्न केलो। टायम कन्स्ट्रेन आसलो त्या कारणान सगळेच विषय इन डिटेल आमकां उलोवपाक मेळोंक ना। आमचे स्टार क्वेश्चन सुद्धा थोडे असले जे थंयसर येवंक ना आनी तेका लागून जे आमची जी कमिटी असली तितून तेंच्यांनी जी स्टडी केल्ली ते सगळेच पॉयंट आमकां लोकां फुड्यान दवरपाक मेळोंक ना। सो आमची एक सिरीज आयच्यान चालू जाता। सो जितून आमी एवरी डे एक प्रेस कॉन्फरन्स घेतले जाता तितले कमी स्पेसाच्या टायमान आनी मॅक्झिमम पॉयंट्स जे आमी स्टडी केले जे आमकां दिसले की सरकारान लोकांक फटयला म्हणून ना सरकार लोकांक फटयता नाल्यार सीएम थंयसर रावन एसेंब्लीन रावन फक्त व्हडले व्हडले भोपके दिता हे लोकां कडेन पावपाक जाय, लोकांकूय कळपाक जाय, गोंयच्या जनतेक कळपाक जाय। तेका लागून आमी आयच्यान एक सिरीज चालू करता ते प्रेस कॉन्फरन्सीस आसतले। जशें लिस्यून सांगले आयचो टॉपीक आमचो आसा तो आसा स्कील डेवलपमेंट एंड एंटरप्रिन्युरशीप। वेरी इम्पॉर्टंट टॉपीक जेका लागून आयज गोंयान आमच्या अनएम्प्लॉयमेंट रेशो आसा तो वाडत आसा। ज्या गजालीचेर सरकाराचें मात सुद्दां लक्ष ना, पूण भाशणांनी आनी पोस्टरांनी आनी एडवर्टिजमेंटान सगळे स्कील डेवलपमेंट सरकार करता, गोंय स्वयंपूर्ण करता म्हणून गजाली सांगता। ते कशे फोटींग मारता, कशे ते लोकांक फटयता हें आयज आमी तुमकां प्रूव करतले।
आमी एक क्वेश्चन घातलेलो जो डिस्कशनाक एक्चुअली येवपाचो आसलो पूण तो येवंक ना कित्याक नंबर 5 आसलो ते दीस नंबर 3चेरूच एंड जालें. सो स्टार्ट क्वेश्चन आमचो आसलो नंबर 5 हो आमी एसेंब्लीन घातलेलो. ही जी प्रिंट आवट आसा ही एसेंब्ली सेशनाक जो आमी क्वेश्चन घातला तेजी प्रिंट आवट आसा. हांव तुमकां पयलो क्वेश्चन वाचून दाखयता. द डिटेल्स ऑफ ऑल द स्कीम अवेलेबल अंडर स्कील डेव्हलपमेंट अँड एंटरप्रिन्युअरशीप डेव्हलपमेंट डिपार्टमेंट. हेतून तेंच्यांनी भरपूर स्किम्स तेंच्यांनी गोवमेंटा जे आसा 7 स्किमी तेंच्यांनी आसा म्हणून आमकां सांगला. मागीर नेक्स्ट आमी मागलेले डिटेल्स ऑफ इन्स्टिट्यूट प्रोवायडींग स्कील डेव्हलपमेंट. खंयचे इन्स्टिट्यूट स्कील डेव्हलपमेंट सद्या प्रोवायड करता काय म्हणून. जाल्यार भितर जेन्ना आमी आन्सर मेळ्ळो आमकां ह्या आन्सरान फक्त गोंयांत जे ITIs आसा तेच आसा. ITI सोडून दुसरे स्कील डेव्हलपमेंटाचे खंयचे डिटेल्स आमकां मेळोंक ना. मागीर फंड एलोकेटेड, व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. फंड एलोकेटेड एंड रिसिव्ड फ्रॉम सेंट्रल गव्हर्मेंट एंड स्टेट गव्हर्मेंट विथ द डिटेल्स ऑफ ब्रेकअप ऑफ फंड युटिलायज. म्हटल्यार गोवा गव्हर्मेंटाक सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान जे डबल इंजीन म्हणटा ते डबल इंजीन वयल्या इंजिना कडल्यान सकयल्या इंजिनाक कितलो फंड मेळ्ळो, कितलो फंड स्टेट गव्हर्मेंटान सकयल्या इंजिनान एलोकेट केल्लो आनी ह्या दोनाय इंजिनांचो मेळोन जो फंड आसलो तो कितलो एलोकेट जालो, कितलो युटिलायज जालो आनी कितलो रिसीव जालो हेचेर तेंच्यांनी आमकां रिप्लाय केला. सो हितून फर्स्ट रिप्लाय जर हो तेंच्या कडल्यान आमकां रिप्लाय येयला. हो रेवल्युशनरी गोवन्सान प्रिंट केल्ली एक चार्ट न्हू, हो सरकारान दिल्लो आमच्या MLAक दिल्लो LAQचो स्टार्ट LAQचो आन्सर आसा. सो फर्स्ट हितून प्रधानमंत्री हितून कॉलम्स आसा. नेम ऑफ द स्कीम आहा ह्या पयल्या हितून. सेकंड आसा फंड एलोकेटेड सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट. मागीर फंड कितलो रिसीव जाला तो सेंट्रल गव्हर्मेंट स्टेट गव्हर्मेंट आनी लास्ट आसा फंड युटिलायज सेंट्रल गव्हर्मेंटाच्यान टोटल कितलो आहा तो. सो फर्स्ट जी स्कीम आसा भितर आसा प्रधानमंत्री कौशल विकास योजना PMKVY. एक व्हडलो एक ड्रीम प्रोजेक्ट म्हणपाक जाता जो व्हडल्या प्रमाणान एडवर्टिजमेंट जाता, तेची पब्लिसिटी जाता. सो तेंच्यांनी आमकां 56 crore एलोकेट केल्ले. 56 crore सेंट्रल गव्हर्मेंटान आमकां एलोकेट केल्ले. सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान स्टेट गव्हर्मेंटाक रिसीव जाले फक्त 10 crore 10 CR रिसीव जाले आनी सरकारान मोडले फक्त 2.3 crore. जे स्कील डेव्हलपमेंटाक लागून आयज गोंयचे भुरगे खंय ना खंय तरी फाटीं उरता, तांकां इंडस्ट्रीन काम मेळना, नाजाल्यार तेंच्या कडेन ती स्कील आसा ती जनरेट जायना. ताका लागून जो स्कील डेव्हलपमेंटाक लागून जो प्रधानमंत्री कौशल विकास योजनाच्या अंडर जो आमकां 56 crore येयल्लो तेचो फक्त सरकारान 2 crore मोडले, 2.3 crore मोडले. जेन्ना सरकार 2.3 crore 10 crore जेन्ना सरकाराक येता सेंट्रल गव्हर्मेंटा कडल्यान तो फक्त 2 crore मोडटा तेन्ना सेंट्रल गव्हर्मेंट आसा तो उरलेलो 46 crore आहा तो गोवा गव्हर्मेंटाक रिलीजूच करिना. सो हितून फॉल्ट आसा स्टेट गव्हर्मेंटाची. स्टेट गव्हर्मेंट सिरियस ना भुरग्यांक, आमच्या गोंयच्या भुरग्यांचे अनएम्प्लॉयमेंट जो इश्यू आसा तो सॉल्व करपाक लागून गोंयांत स्कील डेव्हलप करपाक लागून आमचो सरकार मात सुद्दां सिरियस ना हें प्रूव जाल्लें आसा. कोविड बूस्टर डोस मोहिमेला महिला आणि बाल कल्याण खात्याच्या सहकार्याने गती देणार असं आश्वासन आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी दिलंय. दरम्यान मंकीपॉक्स संदर्भात केंद्राकडून आलेल्या मार्गदर्शन तत्वाची राज्यात अंमलबजावणी केली जाईल असं आरोग्य संचालक डॉक्टर गीता काकोडकर यांनी म्हटलंय. आणि प्लस आमचे सगळे आम्ही CDPO आणि आमचे सगळे मुख्य सेविका आमचे सगळे हेल्थ ऑफिसरचे आज मिटिंग केली. आयज देशाचे प्रधानमंत्री यांनी त्यांच्या माध्यमांतल्यान आणि आमचे हेल्थ मिनिस्ट्री गव्हर्मेंट ऑफ इंडिया ते मॉनिटर करता की आम्ही बाबा बुस्टर डोस आमचे कशे आमचे प्रोग्रेस चल्ला आणि म्हणूनच आम्ही आयज पर्यंत प्रिकॉशनरी डोस जो आहा तो आम्ही 79,655 आम्ही दिल्लो आसा आणि त्याच बरोबर आमचो टार्गेट हा 10,50,000 आणि म्हणून आमकां एक वेगळ्या तरेन म्हणजे 60+ लोकांक आमी 45,883 डोसेस दिल्या. 80 to 59 33,772. पूण त्याच बरोबर आमकां हे जर स्पीडअप करूंक जाय आमी WCD डिपार्टमेंटाचे आमचे सगळे CDPO मुख्य सेविका आनी WCDचो डिपार्टमेंट आनी आमचे हेल्थ ऑफिसर आनी हेल्थ डिपार्टमेंटाक इंटिग्रेट करून आमी ते फुडें वचपाचो आमचो प्रयत्न आसा. खंयचेंय कार्य ह्या स्केलीन करपाक जाय जाल्यार आमकां वेगळ्या तरेची मेहनत करची पडटली. आमचे सेक्रेटरी आयज मार्गदर्शन केलें, डीनान मार्गदर्शन, डॉक्टर शेखरान मार्गदर्शन केलें, पूण त्याच बरोबर सेक्रेटरी कडेन पूर्णपणे स्टॅटिस्टिक्सचे आमचे कडेन आसा. आनी काल बी आमकां फोन आयलो की फक्त हेजेर केंद्र सरकार मॉनिटर करता, त्याच बरोबर आमची पार्टी बी मॉनिटर करता की बाबा आमच्या पार्टीचे नेतृत्व बी मॉनिटर करता की बाबा तुमी कितें केल्लें आसा ग्रावंड लेवलाचेर मदत करपाक सरकाराक.
की आमी कितले आमी डोसेस आमी वाडोवंक शकता आनी त्याच तरेन आमकां वेगळ्या तरेची विचारधारा घेवन आमकां फुडें वचूंक जाय. म्हणून आयज आमी जेन्ना चर्चा केली आमी ठरयलें की प्रत्येक हेल्थ ऑफिसर आमचे CDPO कॉन्फिडन्सान घेवन, कारण WCDचो डिपार्टमेंट तेजो आउटरीच खूब आहा आनी प्लस आमी थंय ऑर्गनायज करतले कावन्सिलर्स जे आहा तांकां घेवन म्हणजे लोकांक मार्गदर्शन करपाक की हे बुस्टर डोस घेतल्यार कांयच गडबडपाची गरज ना, ते नथींग वरी. पूण हे सगळ्या गोष्टी योग्य तरेन मेडिकली आयुष डॉक्टरांचो बी वापर करून, मेडिकल ऑफिसरांची वापर करून, आमचे CDPOचे वापर करून त्यांच्या माध्यमांतल्यान थंय ते लोक जमयतात, थंय ते वचून ते एक ल्हानसो टॉक दिवपाचो त्यांचो प्रयत्न आसतलो. त्याच बरोबर हे जर सक्सेसफूल योग्य तरेन जावंक जाय, ऑल 40 MLAs वी हॅव टू टेक इनटू कॉन्फिडन्स. प्रत्येक ब्लॉकाक सांगलां की अंगणवाडी वर्कर आणि त्यांचे हेल्पर सगळ्यांक एकत्र हाडा, प्रत्येकाचो कॉन्ट्रिब्युशन आसता, तांकां मागीर योग्य तरेचे टॉक ती CDPO दितली. त्याच बरेन आमचे डायरेक्टरान आमी ऑफिशियली आमचे ANM आणि त्याच बरोबर आमचे सगळे फ्रंटलायन वर्कर हांकां सगळ्यांक कंप्लीट करपाक म्हणून आमी सांगलेलें आसा. तांकां आमी फक्त विनंती करूं शकता लोकांक, बाबा तुमी फुडें येवन घेवचें. पूण म्हाजी विनंती गोंयचे जनतेक आहा की तुमी हो बुस्टर डोस अवेलेबल आहा, ह्या बुस्टर डोस घेवपाची गरज आहा आनी बुस्टर डोस घेतल्यार म्हाका दिसता की मनशाक सुरक्षीत तरी रावता म्हणून सरकारान केल्लें आसा. आनी त्याच बरोबर सेकंड डोस जाल्या उपरांत पयलीं 9 म्हयन्याचो पिरियड आशिल्लो, तो बी पिरियड आतां कमी करून 6 म्हयन्याचो पिरियड केल्लो आसा. पूण म्हणून आमी आयज मिटींग घेतल्या कोविडा संबंदी आनी मुख्य म्हणजे हे जे ह्या तरेन इंटिग्रेशन करपाक आनी आमकां सगळे प्रायवेट सेक्टर, आतां डॉक्टर म्हणटालो की प्रायवेट सेक्टराचे डॉक्टरांक बी एक वेगळे तरेची चर्चा करपाची गरज आसा, ते बी आमी करतले. पूण सरकाराच्या माध्यमांतल्यान आमी इनिशिएटीव करून सेक्रेटरी हेल्थ वील प्ले द रोल ऑफ एन्श्योरिंग दॅट वी आर एबल टू कोऑर्डिनेट ऑल द अदर डिपार्टमेंट्स. आनी त्याच बरोबर चीफ सेक्रेटरी कडेन चर्चा केल्या, ते फुडें चर्चा व्हरपाची गरज आहा. पूण आमकां आयज गरज खंय आहा की आयज इलेक्शन बी चल्ल्या, पंचायत इलेक्शन, आनी त्याच बरोबर आमकां प्रत्येक MLA, प्रत्येक आमदार, प्रत्येक कावन्सील, अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या माध्यमांतल्यान बी आमी सेपरेटली फाल्यांच म्हाजी मिटींग आहा CO सगळे चीफ ऑफिसर कडेन, प्रत्येक म्युनिसिपॅलिटीचे चेअरमन, प्रत्येक कावन्सिलर हांव पत्र बरयतलो की तेंचे आमकां सहकार्य लागतलें की बाबा अर्बन एरियान तेणी आमकां सहकार्य करचें की लोकांचे कॅम्प्स आनी खंय आमी आयोजीत करूं शकता. म्हापसा इंटरस्टेट बसस्टँडच्या टॉयलेटजवळ मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आलेत. या बसस्थानकावरील हालचालीकडे कुणाचाही लक्ष नसल्याचं यावरून स्पष्ट होतंय. म्हापशातील हे प्रकार ताबडतोब थांबवावेत अशी मागणी म्हापसावासीय करतायत. राज्यातील युवा पिढी मोठ्या प्रमाणात नशाधीन होताना दिसते. या पार्श्वभूमीवर राज्यातील गुन्हेगारीमध्ये वाढ होते. दिवसाघडी अनेक गुन्हे पोलिसांच्या क्राईम डायरीत नोंद होत आहेत. या गुन्ह्यांमधील बहुतांश गुन्हे मद्यधुंद अवस्थेत असलेल्या व्यक्तीकडून होत असल्याच्या वार्ता दर दिवशी येत आहेत. दरम्यान म्हापसा येथील इंटरस्टेट बस स्थानक दारुड्यांचा अड्डा बनलाय. बस स्थानकाच्या परिसरात बसून दारू पीत धिंगाणा घालणाऱ्यांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे म्हापशातील स्थानिक संतप्त बनलेत. बस स्थानकाच्या टॉयलेटजवळ मोठ्या प्रमाणात दारूच्या बाटल्या आणि सिरिंज आढळून आल्याने स्थानिक संतापले. या बस स्थानकाच्या परिसरात रात्री दारूच्या पार्ट्या होत आहेत आणि या सगळ्या प्रकाराकडे कुणाचंच लक्ष नाही असा आरोप स्थानिक करतायत. दरम्यान बस स्थानकाची अवस्था पाहता म्हापसा पोलिसांच्या कार्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मात्र या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिलाय. त्यामुळे स्थानिकांनी न्याय कुणाकडे मागावा असा प्रश्न उपस्थित होतोय. आयज आमी म्हापसा बस स्टँडार गेल्ले, आमची एक फॅमिली येवपाक आसली, ताका लागून बस स्टँडार गेलो. एक बारीकसो एक थंयसर आमी एक सायडीक आमचे एक टॉयलेट आहा, मागीर ती वॉशरुमान गेली फ्रेश जावपाक. पण तांकां दिसलें थंयसर सायडीक की एक ड्रग्स जावं आनीक कसलो दुसरो वेव्हार, थंयसर इंजेक्शन जावं एक ड्रग्साचे एक तरी प्रयोग चलता. म्हणून तेंच्यांनी एक खंय तरी म्हाका कळयलें की अशें थंय घडटा, जाल्यार तुमी ते खंय तरी जो कोण ऑफिसर पोलीस स्टेशन जावं PI म्हापसाचो तेणी ती कारवाई करची. कारण जे म्हापसाचे आमचे कोणी नागरीक बरे पॉलिटिशियन जो कोणी आसूं तांकां आयज फुड्यान दिसता जावं दिसना, तर तांकां हे आमी नजरेन हाडूंक सोदता. ताका लागून PIनूय मातशें लक्ष घालून ते थंयसर मातशें लक्ष दवरचें. आतां हांगा ह्या टॉयलेटाच्या जनालाचेर फाटल्यान ज्यो आतां इंजेक्शन सिरिंज ज्यो पडलेले आहात, वयर दवरलेले आहात, सकयल पडलेले आहात, ह्यो आतां कित्याक लागून काय म्हणटा, कोण कितें यूज करता काय म्हणटा हांगासर. आनी दुसरे सोऱ्याच्यो बाटल्यो हांगासर सगळ्याक पडलेले आहात, तो अड्डो जाला काय म्हणटा हांगासर. आतां सोरोप येवन बसपाच्यो बी कोणाय लक्ष ना काय म्हणटा. थंय आतां हे जे इंजेक्शन सिरिंज आहा ते सामके डेंजरस आहा. आतां त्यो पळोवंक गेले जाल्यार त्यो एक्चुअली हेका मारतात, डायबिटीस पेशंट कोण आहा ते हे घेतात, डोस घेतात, ताका मारतात ती कितें.
म्हणल्यार हांगासर एक कसलो मिसयूज जावंक लागतात. हांगा कोण आतां डायबिटीज पेशंट डेली येवन हांगा मारता काय म्हणटा टॉयलेटान, तें काय शक्य ना गे. तो कोण घरा मारतलो आनी तो एकदां यूज केल्या उपरांत ते परते यूज जाता कितें. हें आतां हांगासर आतां आमी सिक्युरिटी गार्डाकूय हांवें चलता म्हणटा 2-3 म्हयने जाल्यार तशेंच आहा म्हणटा तें, थंयसरूच आहा, कोणी साफूय करूंक ना. म्हणजे म्हाका डावट मारता की कोण हांगासर ड्रग्स बी घेता काय म्हणून कितें आपल्या हितून एडिक्टेड बी कोण येतात हांगासर टॉयलेटान कितें, तेजेर लक्ष दिवपाचें. कोणाचें हांगा लक्ष ना. हांगा बस स्टँडाचेर बिंदास सोरो जावपी येतात. आतां कितल्योच बाटल्यो सगळ्याक पडलेल्यो आहात कितें. नमस्कार, प्रवीण चंद्रकांत आसोलकर म्हापसा युथ तर्फे. आयज हांव सांगपाक सोदतां की आमच्या म्हापसा बस स्टॉप जे आहा पळय थंयसर हें चलता की ड्रग्स स्पा भायर. थंयसर तुमी पळोवंक शकता, आमी दाखयता ते व्हिडिओची इंजेक्शनां जे आहा पळय लोक येता ते खंयचे लोक येतात ती काय मला अशे प्रकार इतले चलता. म्हणजे ड्रग्स जो आहा तो भयंकर चलता आमच्या गोंयांत आनी स्पेशली म्हापश्यान. सो हांव मागता आमच्या गोवा पुलिसां कडेन आनी स्पेशली आमच्या सिंगम जुबा देवी साहेबा कडेन की तेणी स्ट्रिक्ट एक्शन घेवपाचें. हेजे बस स्टॉपाचेर जे चलता पळय ड्रग्साचे ते सगळें बंद उडोवपाक जाय. देव बरें करूं. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, आमी आसात न्यू बस स्टँड, जो इंडस्ट्रियल बस स्टँड आहा थंय. आयज आमी हांगा पळोवंक शकतात, आमकां फाटीं खूब जाणां कडल्यान इन्फॉर्मेशन मेळिल्ली की म्हापसा जो बस स्टँड आहा जो न्यू बांदला थंय रातचे नाना प्रकारचे धंदे जातात. आयज आमी ह्या न्यूजा वयल्यान तुमकां दाखयतले की हांगा कशे कसले धंदे जातात ते. आयज आमी हांगा येयल्ले आहा पळोवपाक. आमकां हांगा एक 50 तरी हांगा आमकां इन्सिडेंट मेळिल्ली आसा, जे हांगाचे स्थानीक थोडे म्हणटात की थोडे भुरगे हांगा रातचे येतात आनी ड्रग्स मारतात आनी हांगा थोडी बियरीच्यो बॉटलीज बी मेळिल्ली आसा. हेजे वयल्यान कळटा की म्हापसा म्युन्सिपाल्टीचे हांगा ह्या भागान लक्षच ना. पूण हांगा पुलीस जी हे आसा तेंचेय लक्ष ना काय हो आतां म्हापशेकारांक प्रश्न पडला. कित्याक आयज अशें जाता, फाल्यां आनी कितें जावंक शकता. फाल्यां हें समज पुलिसांक आनी म्युन्सिपाल्टीक कळना जाल्यार थंय हे कितें करतले. गोवन वार्ता लायव्ह खातीर म्हापशेच्यान सौरव शिरोडकर. रविवारी रात्री म्हापशात अग्नितांडव पाहायला मिळाला. मिलाग्रिस चर्च शेजारी असलेल्या गोवेकर बेकरीला आग लागल्यानं एकच गोंधळ उडाला. या आगीत बेकरी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 2 लाखाचं नुकसान झालंय. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सौरव शिरोडकर यांनी. राज्याला विविध आपत्तींनी घेरलंय. एकीकडे राज्यातील अपघातांमध्ये आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये वाढ होते, तर दुसरीकडे विविध ठिकाणी अग्नितांडव पाहायला मिळतंय. अशातच रविवारी रात्री 11च्या सुमारास म्हापशात मिलाग्रिस चर्च जवळील गोवेकर बेकरीला अचानक आग लागल्याने गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. या घटनेची माहिती अग्निशामक दलाला मिळताच त्यांनी तत्काळ घटनास्थळी दाखल होत आगीवर नियंत्रण मिळवलं. पण तोवर बेकरी आगीच्या भक्ष्यस्थानी पडली होती. या दुर्घटनेत बेकरी पूर्णपणे जळून खाक झाली असून सुमारे 2 लाखांचं नुकसान झाल्याची माहिती मिळतेय. 50,000चा माल वाचवण्यात अग्निशामक दलाला यश आलंय. दरम्यान आग लागण्यामागचं कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय. बांबोळी व म्हापसा रुग्णालयात जाण्यासाठी रुग्णांची पसंती असते असा मुद्दा काही दिवसांपूर्वी संपन्न झालेल्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केला होता. या संदर्भात सोमवारी सकाळी मयेचे आमदार प्रेमेंद्र शेट यांनी डिचोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट दिली. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विनायक सामंत यांनी. आज सकाळी आमचे हेल्थ सेंटर, कम्युनिटी हेल्थ सेंटर डिचोले व्हिजिट दिली. आमच्या बरोबर हेल्थ सेंटरचो हेड डॉक्टर मेधा साळकर आसले आनी दुसरे ब्रदर्स आहा ते आसले आमचे कडेन. मुद्दाम म्हणून भेट दिवपाचें कारण अशें आसलें की आमी कालूच जाल्लेल्या सेशनात अशें नमूद केल्लें, सरकारा कडेन विनंती केल्ली की ज्यो 4 बेड आहा डायलिसिसाक, त्यो डायलिसिसची फेसिलिटी वाडोवची आनी त्यो 4च्यो 8 करच्यो, जेणे करून जे आमचे दुर्दैवान जे आमचे हांगासर डायलिसीस पेशंट जे वाडटा त्या पेशंटांक ऑन द वे फ्रॉम बिचोले किंवा मयासून वाळपय किंवा ते बांबोळी वयचें पडटा आनी हेका लागून सामकी लोकांची गैरसोय जाता. म्हणून ह्यो जर बॅडी वाडयल्यो जाल्यार त्या आवाजल्या लोकांक खंय अकोमोडेट करून ट्रिटमेंट मेळोंक शकता. ह्या उद्देशान आमी थंय विजीट दिली आनी सुविधा कितें आहा ती पळोवपाक गेल्ले. तर आयज आमकां दिसलें की थंय सुविधा आनीक उपलब्ध करूंक शकता. 4 बेड घालपाची थंयसर एक वेवस्थीत रूम आसा. म्हणजे हांव आतां सरकाराक आनी माननीय हेल्थ मिनिस्टराक मेळोन हे जे आमी जे उलयल्ले आसा संविधान सभेत हे
त्यांचे जे फुलफिलमेंट आहा ते कंप्लीट करपाक तेज्या फाटोफाट प्रयत्न करतलो. तशेंच अन्य जो सुविधा तेज्या बरोबर आतां ताजे जो सुविधा आसा म्हणजे जेणे करून ऑपरेशन थिएटर एक वेल इक्विप्ड ऑपरेशन थिएटर आसा थंयसर बऱ्यापैकी थंयसर बारीक सारीक ऑपरेशनां म्हणजे सादारण कोणाचें मूत खणायचें म्हूण मागीर बारीक सारीक फ्रॅक्चर जाता न्हू किंवा मॅटर्निटी ऑपरेशन अश्यो खुबशीं बारीक सारीक ऑपरेशनां थंय जावंक शकता वेवस्थीत रित्या जेणे करून बाकीचीं हॉस्पिटलां आमची आहा पळय गोवा मेडिकल कॉलेज किंवा आझिलो हॉस्पिटल हेजेर लोड कमी पडटलो. आतां सरकारान आमकां जशें आमी नमूद केल्लें आहा तशें सरकाराच्या निदर्शनाक हाडून दिल्लें आहा की जो स्टाफ थंयसर जायो हेका थंय ताबडतोब तेंच्यांनी स्टाफ नेमणूक करपाक जाय. तशेंच तेज्या बरोबर काही स्टाफ जे आमच्या हांगा एक्सरे टेक्निशियन ना ते एक्सरे टेक्निशियन थंय उपलब्ध करून दिवपाची गरज आहा. आयज हांव प्रामुख्यान ह्या गोश्टीची सूचना आमचे माननीय हेल्थ मिनिस्टर आनी मुख्यमंत्र्याचे आदार घालतलो आनी ही कामां करून घेवपाक खूब प्रायोरिटी दितलो जेणे करून आमचे जे दुर्दैवान जे आयज किडनी पेशंट म्हणा हे जे वाडटा हाका खंय तरी सुविधा मेळटली. काही कंप्लेनी आमचे कडेन अश्यो पावल्ल्यो आसा की तासून तास लोकांक बसून रावचें पडटा ओपीडी कितें जाता त्या ओपीडीक लोकांक तासून तास बसून रावचें पडलें जाल्यार लोक त्रस्त जाता म्हणून तेज्या सरकारा कडेन त्या माध्यमांतून ओपीडीक आनीक डॉक्टर नेमणूक करची अशीय बी विनंती करतलो हांव सरकारा कडेन. आनी अश्योय कंप्लेनी येता की काही लोक स्टाफ आसा अशें तेंचे उद्धट वागणें आसता विचार तेंचे उद्धट आसता ती अशी इल ट्रिटमेंट म्हणजे बारीक लोकांक किंवा पेशंटांक थंयसर गेल्या उपरांत ट्रिटमेंट बरी मेळपाक जाय हेजी आमी खबरदारी घेतले आनी थंयसर कोणाचेच कितें गैरवर्तवणूक जावचें ना हेजी आमी काळजी घेतली. वार्ता गोव्याची मध्ये वेळ झाली आहे इथंच थांबण्याची. तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह. नातं गोव्याचं देणं मराठी.